आपला हा भागवत धर्म जो आहे महाराज, तो भागवत धर्म व्यापक आहे महाराज, आणि याला वेदानं बांधलेला आहे महाराज. आपला वारकरी संप्रदाय जो आहे, तो दादा जीवाचं कल्याण सांगण्यासाठी आहे. कारण का जीवाला जन्मता कल्याण म्हणजे काय कळलेलं नाही. आम्हाला कल्याण म्हटलं की ती मुंबई दुसरं कुठंतरी आहे वाटतं तिथे, तेवढं माहिती आहे. पण नेमकं कल्याण म्हणजे काय हे कळलेलं नाही, आणि ते कळवून देणं हे वेदाचं माध्यम आहे. आणि वेदाचा निरूप घेऊन आलेले संत महात्मे आहेत महाराज. म्हणून हा आपला जो परमार्थ वारकरी संप्रदाय आहे तो व्यापक आहे महाराज. आपल्यात महाराज भेद नाही. आपल्या स्वरूपात भेद नाही. कारण का आपलं स्वरूपच महाराज अभेद रूपान आहे. आम्हाला मग सांगितलंय, पण कुणाला काय कळतंय? कारण का तेवढ्यापुरतं तासभर ऐकायचं, काय बुवा सांगतोय बघायचं, निदान बुवा कसला आहे येऊन बघायचं आणि निघून जायचं. त्याला रोजचा अभ्यास व्हायला पाहिजे महाराज. रोजची ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, रोज हरिपाठ व्हायला पाहिजे, रोज नामस्मरण व्हायला पाहिजे, वारकरी व्हायला असो आणि नसो का हो माळ, त्यानं काय लायसनच आहे. असो म्हणाय पाहिजे का नसो? नसो काय नकोच म्हणणार आहे महाराज. अरे असो, कारण का माहितीये काय, हे एक मंगळसूत्र आहे महाराज. हे बघा किती जरी नावं येत असली तर बिन लग्नाची तिथे शास भरील. काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे तरीची जन्म यावे दास विठोबाची व्हावी, नाहीतर का थोडी स्वान सुक्रे बापुडी म्हटली महाराज. आपण दास आहोत महाराज कुणाचे? संसाराचे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये बुरो. प्रपंच हा महाराज म्हणजे संसार जो आहे दुःखमय कळालं त्यानं महाराज. ओसरो म्हटलंय. आम्हाला वाढ व्हावी वाटते महाराज. आम्हाला बुवा कोणता आवडतोय? संसारातलं काहीतरी देणारा. आम्हाला आवडतो तो संसारातली काहीतरी वाढ व्हावी असा महाराज. पण संतांचं मनोगत वेगळं आहे महाराज. कारण का प्रपंच हा आपल्याला बांधतो, गुंतवतो. मनुष्याला गुंतवणारा जर कोण असेल तर संसार आहे महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. अरे दुःखाने व्याप्त त्याच नाव काय आहे? संसार महाराज. आपल्याला तरी दुःखात निवृत्त व्हावं वाटतंय. प्रत्येक जीवाची तळमळ जी आहे ती सुख पाहिजे आणि दुःख नको आहे. पण एवढ्यावर भागत नाही आपल्या मनोगतावर. अरे तुम्हाला दुःखात निघण्यासाठी संतांनी उपाय सांगितले का पोट भरायला? आम्ही त्याच्यावर पोट भरायला लावले दादा. संतांनी सांगितलं ते आपण काय केलं? साधन केलं. आणि साध्य काय? पोट भरणं. अरे पोट काय महाराज? या पोटा कारणे गा झालो पांगेला जना, या पोटा कारणे का झालो पांगेला जन,
नसरेची मात्र पुण्य माय बाप भिके नाही खंडना पुढारा म्हणते ते दया नाही करुणा स्वान हे लागे पाटे आशा बहु दारुणा लागे पाटे आशा बहु दाते हो दान करा दाते पंढरपुरा न्यामजते तवरी आखमाचा सोयळा या पोटा कारणे गा झालो पांगीला जना नसरेची माय बाप भिके नाही खंडना पुढारा म्हणती येते दया नाही करुणा पुढारा म्हणती येते आशान हे लागे पाठी आशा बहु दारुणा बहु दारुणा ते दाते दान करा दाते पंढरपुरा न्यामजते तवरी आखमाचा सोयरा या पोटा कारणी गा झालो पांगीला जना पोट भरायसाठीच नव वितभर पोटासाठी पहा केवढी आटाटी पोट मोठे आली वार हिंडत से दारोदार तुका म्हणे जोडो पोट उभे संता पुढे ने. या पोटा कारणे गा झालो पांगीला जना नसरेची माय बाप जिथं जाईल तिथं आई वडील आहेतच भिके नाही खंडना जिथं जाईल तिथं भीक मागते का नाही प्रत्येक विषयाच्या द्वारात रूप रस गंध स्पर्श रूप रस गंध पंच विषय आहेत पंच विषयाच्या दारात प्रत्येक ठिकाणी भीक मागते महाराज स्वान हे लागे पाटे अशा बहु दारुणा ही जी अशी आहे महाराज वासना जी आहे ना ती श्वानासारखी आहे महाराज रात्रंदिवस आपल्या पाठीमागे लागलेले आहे महाराज किती मिळवलं तर दादा शांत होईल काय मिळवलं तर शांत होईल महाराज अण्णा कुठं थांबल आपली गाडी अण्णाचीच मुगाले किती किती बंगले बांधलं तर थांबल केव्हा थांबायचं अरे इकडे थांबणं शक्य नाही महाराज इकडं त्याला स्थान नाही त्याला अमुक जागा आहे ठरलेलं नाही महाराज जिकडं जिकडं तुम्ही बघशिला तेवढं ते त्याला दिशा राहिलेली नाही महाराज कारण का आज हे केलं की उद्या ते आहे ते केलं की
गाडी नव्हती घेतली, समाधान होतं का? नाही. लागली दुसऱ्या पदार्थाची काहीतरी इच्छा होती, ते झालं की तिसरा काहीतरी. कुठं स्थिर राहिला नाव सांगा? स्थिर होणं शक्य नाही महाराज. कारण का? आपण ज्यावर बसलोय महाराज ते सैराट आहे महाराज. पांगुळ झालो देवा नाही हातना पाय, बैसलो दयावरी सैराट ते जाय. खेटते कुंप काठी कुंट दरडीना पाये, आधार आहे कोणी मद बापना माये. दाते उदान करा दाते पंढरपुरा. हे सगळं सैराट म्हणजे धावणार आहे महाराज. आता तरी युग एवढं धावतंय महाराज, त्याला मर्यादा राहिलेली नाही. आणि त्याच्या पुढे काळ धावायला नाही, आणि त्याच्या पुढे आपलं आयुष्य जात आहे महाराज. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत सेमा काळ जपत असे महा स्वहिताचा स्वसुखाचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या श्रीहरीच्या. धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र बंधू सोय रे पिशोना. बंधू सोय रे पिशोन, सर्व मिथ्या हे जाणून. सर्व मिथ्या हे जाणून. शरण घा देवासी, शरण घा देवासी. गणदारा पुत्र जन बंधू सोरे पिशून. सर्व मिथ्या जाणून. शरण घा देवासी, शरण घा देवासी. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व ही मिथ्या. आम्ही मिथ्या म्हणत्यालाच मिथ्या व्हायला लागले. अभ्यास करून बघा, कळतंय. मग व्यासपीठावर उभा राहून बोलायला सोपं जातंय महाराज, पण अनुभवात आणायला महाराज फार कठीण जाते दादा. पण अभ्यास करणं, आज संतांनी सांगितलंय ते महाराज, या संसारूपी घोर वनातनं महाडोहातनं निघण्यासाठी तुम्हाला मला सांगितलंय महाराज. कारण का? जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हेच संसार चक्र आहे महाराज. कधी सुटणार? कधी सुटणार महाराज? सुटणार नाही असं नाही. सुटणार नसतं तर सांगितलंच नसतं. पण अडोकलं एवढं तरी कळायला पाहिजे, तेच कळत नाही महाराज. म्हणून दादा, आम्हाला अज्ञानाचं अज्ञान आहे. काय गोष्टी लिहून ठेवी जावा, ही एक कला आहे, चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे भाग्यानं दिलंय, पण दोन्ही कामं इथं व्हायला पाहिजे. हे तरी व्हायलाच पाहिजे, पण श्रवण घडायला पाहिजे. श्रवणाची माझी मोक्ष असे, ही कला आहे, चांगली गोष्ट आहे. भगवंतानं तुम्हाला देणगी दिली आहे ती चांगली. तमाशात नाचण्यापेक्षा, कुठेतरी नाटकात नाचण्यापेक्षा, वरातीत नाचण्यापेक्षा भजनात नाचतं हे भाग्याचं आहे. पण एवढ्यावर थांबू नका, कारण का हा एक रसस्वाद आहे. इथं मनुष्य काय होतो? अडकतो महाराज, अडकू नाही महाराज. कारण का? परमार्थ क्षेत्रात तुम्हाला मी कोण आहे, कशा करता आलोय, काय करायला पाहिजे आणि काय करणं गरजेचं आहे महाराज, आणि कशासाठी करायचं हे कळणं अत्यंतिक गरजेचं. त्याच्यासाठीच परमार्थ आहे महाराज. कारण का? परमार्थाला फल आहे.
संसार तुम्ही किती जरी वाढवला तरी एक दिवस आपल्याला जावावं. काय तुम्ही सोनार आहे म्हणून किती दागिने घातले जायला जाता, सोनार आहे म्हणून काय अडचण आहे, आमच्यासारख्याला अडचण आहे हो. जाताना एक 5 तोळ्याचं व असलं तर कुठंतरी दौडून काढून घेतात. समजा घातलंच, काय उपयोग आहे? घातलंच लाडकी आई आहे, आईला मिळवलंय, बाबांना मिळवलंय म्हणून जाऊ दे 5 तोळ्याचं. काय होणार आहे? राख भरणाऱ्याला गावल का तिच्या संकट जाणार आहे? गेलीच का नाही आपली? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे. देखत देखत ना तू पण तू कुठे गेली? कुठे गेलेत? आबा कुणीकडे गेलेत? फुटू काय लिहिलंय? फुटू 12व्या दिवशी काय लिहित्यात? विलासांना काय लिहित्यात? स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलास. आबाचं पत्र आलंय. आबान फोन केला काय? मी तिथं आता जाऊन पोचलोय आणि माझं नाव तेवढं लावा. अरे आबा जर भजनाकडे आलेला असला तरच आहे महाराज. आबान जर नको ती ढोंग केलेली असली तर सरताना वासना कशी लागेल महाराज? वासनेच्या पोटी जन्म घेणे. वासना ओढाळ गड्यानो गाय किंवा वासना बायको शेजारीनं, तिचा झगडा मोठा दारून, तिच्या पायी नागवन घर बुडवशी. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानू, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानू, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानू, आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानू. वासना कुठे नेऊन घाललेल्याचा पत्ता लागत नाही महाराज. आपल्या भारत या राष्ट्राला नाव पडलं भारत. तो भरत राजा होता महाराज. त्याला कळलं महाराज संसार दुःखमय आहे, दुःखमय आहे संसार. आणि मग आपण मनुष्य जन्म मिळालाय, या जन्मातच आपल्याला काहीतरी ईश्वर प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. तेव्हा या संसाराला काय करायला पाहिजे? त्याग करायला पाहिजे महाराज. त्याच्यासाठी वैरागी उत्पन्न व्हावं लागतं महाराज. वैरागी उत्पन्न व्हायला विवेक कळावा लागतो महाराज. विवेक कळायचं असलं तर संतांची संगत घडायला साखळी आहे महाराज. आणि मग त्यांना कळाल्यानंतर सर्व या राज्याचा त्याग केला महाराज. आणि गंगेच्या ताटावर जाऊन महाराज आश्रम बांधून ध्यानाला बसलेत महाराज. कोण? भरतराजा. कळलेलं होतं मग कळलं तर जावा, नाही तर जाऊ नका. घरात बसून करूया, काय अडचण नाही. वनात गेला आणि वनिता चिंतू लागला तर कारण का आतलंच आहे पाहिजे नाही, बाहेरलं सोडून काय उपयोग नाही महाराज. आम्हाला बाहेरली टाकायची सवय आहे चांगली, पण आत राहतं ते. आणि बाधक कुठला आहे का? आतला आहे. कारण का त्या आत बाहेरलं किती जन्माचं आहे? एकाच जन्माचं आहे. आणि आतलं मात्र अरे अनेक जन्माचं आहे. ते सूक्ष्म शरीर जे आहे ना ते अनेक जन्म वासनात्मक देह म्हटले त्याला महाराज. आणि तो तुमच्या पुढच्या जन्माला कारणीभूत होतो महाराज. आणि गेला महाराज रोज महाराज 3 टायमाला स्नान करायचं, ध्यान जप करायचं, काय कंदमुळं खायचं, आनंदात होता महाराज. एक वेळ स्नानाला गेला महाराज आणि स्नान करत असताना तिथे एक हरिण पाणी प्यायला आलेली होती महाराज. वाघाची डरकळी आली ऐकली आणि हरणीच्या पोटात गर्भ होता, तो पडला आणि हरिणी पळाली महाराज. बघा मगाशी आबांनी सांगितले प्रत्येकजण प्रेम करतो, तो तुमच्याबद्दल नव्हं, स्वबद्दल. आता हरणीला ते पिलं सांभाळायला पाहिजे होतं का नाही? हां, पण पिल्याची वाट बघितली तर मी राहणार आहे. आपलं असंच आहे महाराज. जोवरी चढण गा म्हणती माझा मानती लहान थोर दे सुखाची आकाजा मावळली इंद्रियाला बागुला जा महाराज. प्रत्येकजण तुम्हाला आणून देतोय तोपर्यंत मानतात बाबा. आणि एकदा इंद्रिय क्वाक झाली, मावळली
की मग आता म्हाताऱ्याचं एवढं डोळं झाकावं. बाईल म्हणे खरी मरता तरी बरे पाहिल म्हणे खरे मरता तरी बरे नासियले घर थुंकोलिया पाहिल म्हणे खरा मरता तरी बर पाहिल म्हणे खरा मरता तरी बर नासियले घर थुंकोलिया ओ नासियले घर थुंकोलिया बाईल म्हणे खर खर म्हणजे खर म्हणजे गाढवाचं एवढं डोळं झाकावं म्हणते. बसल तिथं चुकते असो महाराज. प्रत्येक जण आपल्याला मानतो तो आपण काहीतरी आणून देतो म्हणून महाराज. हरिण पळाले महाराज आणि पिलं राहिलं तिथंच महाराज. भरत तिथं स्नान करत होते महाराज. त्यांना वाटलं 80 कळवळ्याची तेवढ्यापुरतं म्हणूया. कारण का कळवळ्यानं सांभाळ केला. लोभापोटी सांभाळ करणं वेगळं लक्षात ठेवायचं. चित्ताची पूर्ण तयारी झालेली नव्हती म्हणून अडकला. नाहीतर सांभाळ केला काय त्याचा अपराध नाही. लक्षात ठेवायचं. कुठं अडकतो हे ध्येनात ठेवून पुढं चालायला राहायचं. लक्षात ठेवा. कारण का अभ्यासाच्या काळात हे लक्षात असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. प्रभू रामचंद्राला वशिष्ठांनी सांगितलंय डोळं झाकून परमार्थ करू नको रामा. नुसतं कळतंय म्हणून एवढ्यावर थांबून चालत नाही. तुला आतूनात प्रयत्नच करावा लागणार. कारण काय ह्या आतलं जोपर्यंत निघत नाही चिकटा तोपर्यंत मुकामाला पोचत नाही. तोपर्यंत चालायचं बंद होऊन ते महाराज कळवळा आला म्हणून त्याला पुसलं नाही घराकडे घेऊन गेला महाराज. आणि मग ध्यानाला बसायचा पण त्या हरणाची व्यवस्था बघूनच हळूहळू हळूहळू एवढा त्याचा लोभ झाला महाराज. एवढा त्याचा लोभ झाला. ध्यानाला बसला तर प्रणव राहायचा बाजूला. ध्यानाचे 3 प्रकार सांगितले आता सांगायला नको. 3 प्रकार सांगितले. प्रणव बाजूला राहायचा आणि कोण यायचं माहिती आहे हरणच ध्यानात यायचं महाराज. डोळं झाकून बसला की ते हरणच आत दिसायचं महाराज. सरतानं महाराज हळूहळू देहाचं या प्रारब्ध संपायला आलं महाराज. आणि देह ठेवायची पाळी आली. माझ्या हरणाचं कसं होईल म्हटलं आणि देह ठेवला महाराज. हरणीपोटी जन्म घ्यावा लागला. वासनेने गाठला घाला तो महाराज. एवढा महाराज तपस्वी पुरुष महाराज जर वासनेत अडकतोय तर तुमचं आमचं काय होईल गा दादा. म्हणून प्रपंच वो सर्व प्रपंच वो सर्व म्हणजे हळूहळू हळूहळू या संसारातनं महाराज प्रपंचातनं निघणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंतच यातनं महाराज सुटला तर परत हा देह मिळेल आपल्याला अशी आपल्या हातात खात्री. मागुती हाची देह पावशी भूगेले सुख दुःख दानशी येतो नडे न घडे रे सायाशी काळे जाणून अंधवशी. परत या जन्माला दादा आपल्या हातात नाही दादा. आपल्या हातात आता काय झाले माहिती आहे. ह्याच्या मागं काही लोकांना कळत होतं मी आता जाणार आहे. आता इथनं येतो म्हणून तिकडे जातोय. काळाने सपाटा चालू ठेवलाय महाराज. कुठं तुम्ही चिंतन करणार महाराज. कुठं ध्यान लावून बसणार महाराज. म्हणजे आज आपल्याला काळाला देखील चुकवता येत नाही महाराज. आयुष्य थांबतंय. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा
स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या म्हटले महाराज. कारण का तुम्ही स्वतःच हित काय करायचे बघा महाराज. आपुलिया हिता पुनसे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागेता आपुलिया हिता जो असे जागेता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची कुणी कन्या पुत्र होती कुणी कन्या पुत्र होती धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती देसाची कुळी कन्या पुत्र होती देसाची आपुल्या हिता जो असे जागता गाठले. आपण काय झोपलोय? आपण काय झोपलोय का जागा आहे? अरे झोपलोयच आपण. आताची निद्रा नाही महाराजी. अनादी कालात त्याही महाराज आपण निद्रेत आहोत महाराज. आणि ही निद्राच आपल्याला कळलेली नाही महाराज. आणि म्हणून तरी संतांना सांगायची पाळी आली महाराज. कारण का या निद्रेतनं जोपर्यंत आपण जागा होत नाही तोपर्यंत सुटका नाही महाराज. ही अनाधिकाराची निद्रा आहे महाराज. आणि या निद्रेतलंच हे स्वप्न आहे. या निद्रेतलंच हे जग म्हणजे काय म्हणायचं आहे? होय, ते स्वप्न रूपानं कळतं महाराज. ते स्वप्न आपल्याला पटतं. पण हे स्वप्न पटना झालंय. पण खरं दादा हे स्वप्न आहे. आणि या स्वप्नातलं ते स्वप्न आहे. बरोबर आहे ना का? ते स्वप्नातलं स्वप्न. कारण का 3 अवस्थेच्या 9 अवस्था सांगितल्या आता. जागृती सुषुप्ती स्वप्न. जागृती 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 स्वप्न जागृती सुषुप्ती स्वप्न 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 जागृती स्वप्न सुषुप्ती 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 जागृती सुषुप्ती स्वप्न. करांशु कुठं महाराज आम्हाला सवड आहे. तुला काय काम आहे? तुला देवाला सोडलाय म्हणतात. मग काय करायचे करा. तेव्हा मात्र तुमच्याकडे काय कळोईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राती निराळी रंडापोरी. त्यावेळी मात्र यातून सोडवणारा कोणी नाही म्हणा. काळाची या ओढी काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू
वाटेची बहीण शेजेची कामी म्हणायचीच कचून जरा शेजाची कामीन शेजाची कामीन तिथनं टाटा करते दारात जाता येत नाही गेली तरी काय चालत नाही हे लक्षात ठेवा. जाणारे आहेत महाराज पण आपल्याला जाता येत नाही काय करता येत नाही महाराज. करावं तर ते सद्गुरूनं आणि देवानं यातनं सोडवणारी महाराज दोनच आहेत महाराज. या संसार चक्रातनं या भ्रमातनं सोडवणारे एक देव नाहीतर सद्गुरू माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सजन सखे ती तू सुखाचे मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जातनी ते ते कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी. यातनं सुटायचं असलं तर महाराज चित्त आपलं यातनं काढायला पाहिजे. तुम्हाला दुसरं कोण अडकत नाही महाराज. म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार बंद थोडा घे महाराज. चित्तानं संसार धरलाय बाहेरला संसार तुम्हाला काय करत नाही. बाह्य सृष्टी सृष्टी आहे महाराज. सृष्ट्या दोन आहेत महाराज. एक ईश्वरानं रचलेली सृष्टी आणि जीवानं रचलेली सृष्टी. आणि ईश्वराची सृष्टी तुम्हाला काय करू शकत नाही महाराज. जीवानं मी आणि माझं हे धारण केले महाराज त्यावेळी तो तिथं अडकतो महाराज. ममतेची लवड सवडी माते न पवती बापोडी म्हणून जन्म मरणाच्या दुतडी ठेवली. मग काय करायला पाहिजे महाराज. प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो. चित्ताला ती जागा द्यायची महाराज. कारण का त्यालाही कुठतरी स्थान पाहिजे आहे. हुडकता ना दे का नाही. अरे बाबा त्याला तेच पाहिजे आहे पण आम्ही त्याच्यावर घाला घातलाय. त्याला योग्य दिशा आम्ही दिलेली अंतकरण जय म्हणाल मनबुद्धी चित्त अहंकार. त्या अंतकरणाचा जर विषय रूपानं न राहिला जर देव झाला तर अंतकरण रूपानं राहतच नाही महाराज. पण त्यातनं काढणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. प्रपंच ओसरो हळूहळू हळूहळू निघायला लागलाय का अडकाय लागलाय. नाही महाराज आमची लय घरात माणसं आहेत. त्या दादाची 4 त्या बाबाची 5 या दादाची 6 अडकला का. आणि जेवढा पसारा जास्त तेवढा अधिक अडकल का रिकामा होईल. अडकतो महाराज. आणि अडकतो हेही कळत नाही महाराज. हा महान मोठा फास आहे महाराज. हा मोठा फास आहे महाराज. आणि सुटला तर मनुष्य देहातच. कारण का इतर युनित हे करता येत नाही का. याच युनित मनुष्य मी आणि माझं म्हणतो महाराज. म्हणून तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे किंबहुना यर्जारे शिरापडे महाराज. कुत्र गाढव घोडं माझं घर म्हणत नाही. वैरणची काळजी गायला का धन्याला खायचं कुणी आणि काळजी कुणाला. डिरीचं बिल कुणाला. तुझ्या नावावर आहे ना मग आता घे. नाहीतर याचा करता कोण आहे का. आपण करता ठरत नाही महाराज. अरे याचा स्वामी वेगळा आहे महाराज. चाले शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिवेल. सगळं चाललंय की त्याच्या सत्तेवर चाललंय महाराज. पण त्याची सत्ता आपण विसरलोय आणि आपल्यावर घेतलोय आणि म्हणून आपण इथं अडकलोय महाराज. हे चित्त अडकलेलं महाराज त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी जर हळूहळू हळूहळू लावलं तर महाराज ते यातनं निघतं. माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी
माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करी काई राहे ऐसे करी काई राहे ऐसे करे काये राहे ऐसे करे काये धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवतारी दाता तुझे पाये राहो ऐसे करी काही माझे चित्त तुझे पायी राही अशी करीगा काही मागणंच मागितलंय. मग आता आपण मागणी परत आहे ना काय ते दादा कधी सांगतात मागणी पर आपण एकादशी दिवशी ते दिसाले म्हणून घेऊया म्हणलं आज असून दे महाराज. आपल्या संप्रदायाने काय नियम ठेवलेला आहे करणं अत्यंतिक तर विचारतात महाराज बाकीचं काय विचारत नाहीत महाराज. त्या दिवशी आपण तू म्हणायला पाहिजे होता. ठीक आहे म्हणूया माझे चित्त तुझे पायी राहायचे करी का काही धरून या भाई भवा तारी भवा तारी भवा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा म्हणे धन्य तुझे विठोबा. करिया तिमिराचा अनाज थोडी अशा पास पुष्कळ आहे महाराज तशी प्रमाण द्यायला. भगवंताला विनंती आहे महाराज प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंग ऐसे करिगा पांडुरंगा 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 शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा 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 ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा
पांडुरंग अशे गंगा पांडुरंग चित्तरंगवा वेरंग अशे गंगा पांडुरंग चित्तरंगवा वेरंग शुद्ध रंग वाले रंग शुद्ध रंग वाले रंग शुद्ध रंग वाले रंग शुद्ध रंग वाले रंग ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवाचा रंग शुद्ध आहे महाराज, म्हणून देवाच्या आनंदात नाचत जावं महाराज. तो रंग खरा आहे महाराज. आपला संसाराचा बाकीचा रंग सगळा ऐशे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. नाचू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचो माझा सर्व साधनी माझा ज्ञानदीप लावो जगे ज्ञानदीप लावो जगे सर्व साधुने माझा सर्व साधुने माझा. हा खरा कीर्तनाचा किंवा देवाचा रंग आहे महाराज. देवाचा खरा हा रंग आहे. त्या रंगात नाचावं महाराज. देवाच्या संतांच्या रंगात देव देखील नाचू. नामदेव कीर्तन करे पुढे देवाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ज्ञान देवा जनी मने देवा ज्ञान बोला अभंग ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर देवाचा. सावध होई देवाईसे बोल कबीर सावध होई देवाईसे बोल कबीर नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन
पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नाचता उडता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐशी बोले कबीर कबीर नाचत नाचत महाराज देव पितांबर ढळून पडला आमची पितांबर अरे हा एक रंग वेगळाच आहे महाराज प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मुरू आयशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. रंगी रंगी रे श्री रंगे 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 काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो आयशे करिगा पांडुरंग शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता बस आता पुरे पुरे आता हा भेद जो आहे महाराज हाच भेद दुःखाला कारणीभूत आहे महाराज खरं दुःख कुठं आहे महाराज भेदात आहे महाराज आबाने मगाशी बराचसाच भेदाचा प्रकार सांगितल्यात महाराज 12 प्रकारचा भेद आहे महाराज काय येते लक्षात लक्षात येत नाही ते बरं आहे जीवेश्वराचा भेद आहे महाराज जीव जीवाचा भेद आहे जीव ईश्वराचा भेद आहे जीव जडाचा भेद आहे जड ईश्वराचा भेद आहे जड जडाचा आणि देव देवांचाही भेद आहे लक्षात ठेवा आम्ही एका देवावर थांबलेलं नाही महाराज आज ह्या देवाला वारकऱ्यानं तरी पळू नये याने विठ्ठल मात्रा असो महाराज जीवेश्वराचा भेद महाराज उपाधिकृत आहे महाराज चैतन्य एकच आहे महाराज चैतन्यात भेद झालेला नाही महाराज त्याच भगवंताला हे सृष्टी उत्पन्न करायची म्हणून कारण का सृष्टी तुमच्या आमच्या भोगासाठी काहीतरी ईश्वराला करावं तिथं काय नाही काय म्हणून तो ईश्वर प्राणी कर्म सापेक्ष सृष्टीचा करता मानलाय महाराज तुमचा आमचं भोग ज्यावेळी फल द्यायला सन्मुख होतात त्यावेळी त्या ईश्वराला नव्हं ब्रह्म चैतन्यालाच तिथंच काहीतरी एक स्फुरण होतं महाराज बरोबर आहे की नाही हां कारण का आधारही तोच आहे आणि अधिष्ठानही तोच आहे लक्षात ठेवायचं आणि मग कारण का अजातवादात काय झालेलंच नाही असं सिद्धांत आहे महाराज न झालं प्रपंच आहे परब्रह्म मग आता हे झालंय का वाटायला लागले तुम्ही काहीतरी मानायला लागला म्हणून महाराज त्याच स्वरूपाच्या ठिकाणी एक कल्पित काहीतरी माया मानावी लागली महाराज आणि मानत असताना कशी मानली महाराज स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या
स्वविषय स्वाश्रय सविषय. आश्रय बी तोच आहे. बापच केला तिने घातला. कोण वाईट म्हणे या बोला, अवघे अवघे तिच्यात बोलानं चाला, मग तुम्हाला कैवलेगा. मग ती तिथं एक मारा त्याची शक्तिरूपानं त्यानं तिचा स्वीकार केला म्हणा किंवा तिला धारण केली. आणि मग त्याच मायेतलं जे त्याच सामान्य चैतन्याचं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हटलं. त्याच मायेचं सगळं पंचीकरण, पंचमहाभूताचं कार्य, हे सगळं सृष्टी त्यातच महाराज. पंचमहाभूताचं पंचीकरण, अपंचीकरण, ते अंतकरण, त्याच अंतकरणात किंवा त्या विध त्याच चैतन्याचं प्रतिबिंब त्याला काय म्हटलंय? जीव म्हटलंय महाराज. आता हे जीव आणि ईश्वर, ब्रह्मा आणि आत्मा कुठं असतं? चैतन्य किती झाली? 4 झाली महाराज. चैतन्य 4 नाहीत महाराज. उपाधी संबंधानं त्याला 4 म्हणणेपणा आला का महाराज? ब्रह्मचैतन्याने कुठं असं चैतन्य एकच आहे महाराज. आता फरक कुठं आहे महाराज? ईश्वर चैतन्यात आणि जीव चैतन्यात महाराज. तुम्ही देवच आहे म्हणता, आम्हाला पटत नाही हो. आम्ही कोण? जीव. कारण का आपण हितनंच धरून उठतोय महाराज. आणि ईश्वराला मी माया विशिष्ट परमात्मा मांडलाय का ते तरी चैतन्य मांडले महाराज? नाही महाराज. म्हणून फरक कळत नाही. आलं लक्षात? हां. मग तो असंग आहे, करता आहे सृष्टीचा सगळा, हां, बंधमोक्ष व्यापक आहे, कर्तुम त्याची शक्ती आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, कर्तुम त्याची शक्ती आहे. हा जीव अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, करता, भोगता, सुखी, दुःखी, जन्म, मरण, पाप, पुण्य, बंध, म्हणा की पुढे मोक्षवान. अरे आहेच यात. कारण का मानावंच लागतं महाराज. नाहीतर सप्त घालायची काय गरज आहे का? मुक्ताला सप्ताची काय गरज आहे? हा, बंधनाची नशे. मग आता मुक्त होता परी बळे झाला बंद, घेऊन या छंद माझे माझे. मग आता बाबा त्या मायेचा तिथं महाराज काय करायचा? वाचार्थानं बाध करायचा, अंतकरणाचा इकडं अविद्येचा बाध करायचा आणि चैतन्यात एक मानायचं महाराज. यालाच जीवेश्वर ऐक्य म्हणायचं. तत्वमसी महावाक्य महाराज. आम्ही सगळे आता जीव चैतन्य आहोत. हां, सगळे घट भरलेले आहेत पाण्यानं, त्यात प्रतिबिंब आहे सूर्याचे. हो, मग आता 50 घटात सूर्य 50 आहेत का नाही? सूर्य नेमकं किती? एक सर्वा घटी राम. एक आपण रोज हरिपाठात म्हणतोय का नाही? आणि मग उड्या का मारता? मी असला आणि तो तसला. अरे तिथं तरी विवेक की निदान. हां, होय हो. अरे उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे ते तत्वज्ञ संत स्वीकारते महाराज. उपाधीत फरक आहे महाराज, चैतन्यात फरक नाही महाराज. म्हणून किती जरी महाराज जीव आम्ही दिसलो तरी चैतन्याने काय आहे? एकच. जीव जीवाचा देखील भेद नाही महाराज. जीव जडाचा भेद. इथं काय लावणार? बघूया काय लागते तुमच्या दोघांकडे. हां, अरे जीव हा मूळचा स्वरूपानं ब्रह्मच आहे आणि दिसणार सगळे हे काय आहे? आध्यात्मिक आहे. याची सत्ता आहे ती प्रातिभाषिक सत्ता आहे आणि जीवाची मूळची सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता आहे महाराज. आणि म्हणून हे सगळं जे प्रातिभाषिक आहे ना ते त्याच्यावर विकार करू शकत नाही किंवा काय बंधन करू शकत नाही महाराज. मृगजळानं भूमी उरी होऊ शकत नाही महाराज. तसं किती जरी हे जड पदार्थ दिसलं तरी जीवाच्या ठिकाणी ते भेद करू शकत नाही. असं घ्यायचं इथं. आणि जीव ईश्वराचा भेद, जड ईश्वराचा भेद, जड ईश्वराचा भेद. आता तिथं कसं लावायचं? अरे तोच अभिननिमित्त उपादान कारण या विश्वाला नटलेला आहे. सोनं जसं अलंकार रूपानं, पाणी जसं तरंग रूपानं, ऐसा लागव्या माया सूत्रधारी माया सूत्रधारी. एकलाची
स्थूल सूक्ष्म जीवाचे अंतरे तोच अनंत नमुन्याकडे मान प्यारी हो. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी 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 एकलेने कंठविना म्हणून येणे केली निर्माण चौदाई होणे गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही भूते भौतिके भिन्न भिन्न आणि सा या लागावी माया सूत्रधार. एकटा एकलाच झाला ना नाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी तोच नंद नंदन से बाळ ब्रह्मचारी हो. म्हणजे संपूर्ण विश्वरूपाने नटलेला कोण आहे तोच आहे. बाई तोच आहे आतबी तोच आहे आणि चैतन्यही तोच आहे. म्हणजे जी ईश्वर जडाचा देखील विरोध होऊ शकत नाही महाराज. आणि जड पदार्थ जे आहेत ते पंचीकृत पंचमभूताचं कार्य असल्यामुळं यातही महाराज काय आता लाकडं जरी भिन्न भिन्न ये हा मृदंग आहे पिठी आहे आणि काहीतरी विनासर लाकडं किती एकच लाकूड. भिन्न भिन्न आकार असतील भिन्न भिन्न नावं दिली असतील भिन्न भिन्न कार्य असतील पण कारण रूपानं एकच आहे. तसं परमात्माच या विश्वरूपानं अभिनयनिमित्त उपादान नटलेलं असल्यामुळं कुठलाही त्याच्या पुढं महाराज भेद सिद्ध होत नाही. पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा ठोपा रकुमारी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकार जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो पंच ओसरो प्रपंच प्रपंच
चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा करिगा पांडुरंगा ऐसे 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 करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा नंतर ठोबार विठोबार कुमारी जय 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 ठोबार कुमारी जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी हरितार हरि ठे ठोबा 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 प्रपंच ओसरो चित्त तुझे पाय मुरो अंश करिगा पांडुरंगा सुंदर वावे रंगा पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐशे करिगा पांडुरंगा सुंदर रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय लटक्याने एवढं लावले तर खरं काय करेल महाराज. व्यापार करून करून दमलं तर संध्याकाळी आलं आणि मग झोपलं त्या हातुरणावर. आता लगीन झालेलं होतं. म्हटलं आता दोघं जण आहे एवढी एक हे मूल झालं तर काय करायचं. ती म्हणजे जरा तिकडं सरकायचं मध्ये घ्यायचं. दुसरं झालं तर आणि जरा तिकडं सरकायचं. सरकलं आणि जरा. तिसरं झालं आणि जरा तिकडं सरकायचं. म्हटलं सरकल्याने काय झालं पडलं खाली. कुबाड खऱ्या मुलांना का खोट्या खोट्या. कुबाड मोडलं नव्ह काय. लटका संसार आहे पण फजिती केवढी झाली आहे महाराज. संसार कसा आहे लटकाच आहे पण कधी महाराज जाग झालं स्वप्न मिथ्या. अरे स्वप्न दिसतची लटके पण जागरी होई ठाऊकी महाराज. आज आपण बोलतोय महाराज सगळं संसाराच्या भाषा
संसार मिथ्या आहे, दुःखमय आहे, असला आहे, तसला आहे, व्हाय नको, कराय नको, हे सगळे आमच्या काय येतात महाराज, गप्पा येतात. जोपर्यंत आपल्याला जागृती येत नाही महाराज, तोपर्यंत महाराज आपल्याला या संसाराचं महाराज खरं स्वरूप कळणं शक्य नाही महाराज. आणि ज्यावेळी खरं स्वरूप कळलं त्यावेळी त्याचा अत्यंत अभावच आहे महाराज. लटिके ते फेडा, अरे किरडू तरी कापडाचे, हा लहरी येतो त्या साचे, वाया मरत जीवाची श्री तुम्हा देवा. अरे किरडू कसला आहे, कापडाच आहे. पण मात्र अंगाला घाम सुटला ना, भ्यायला लागले महाराज. वाया मर्द या जीवाचं श्री घेतलं झाल्यानंतर महाराज आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून भगवंताकडे एक महाराज त्याची विनंती आहे, संतांची विनंती आहे, लटके फेडा. लटके म्हणजे हा दिसणारा सगळा अज्ञानमय हा जो काय व्यवहार आहे तो सगळा कसा आहे, लटकाच आहे. ते फेडा. तुका म्हणे जाय तरी मागली पिढा जाणार, नाहीतर कुठं नारळ वाढवून, कोंबडं देऊन आणि काय चार पायाचं देऊन पिढा वाढन. का माहिती आहे, त्यातनं केले कर्म सुटला का अधिक अडकला. तुम्हाला वाटते आम्ही त्या जत्रा केत्रा केल्या की आणि काय, अरे पुण्य केलं तर अडकते, तर पाप केल्यावर कसं निघेल महाराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निलू, लागून येते पाप पुण्य अंगा महाराज, तेव्हा सुटणार आहे महाराज. नाहीतर मग काय स्वर्गाला जाशीला, वैकुंठाला जाशीला आणि कुठं जाशीला, पण खाली यावं लागणारच आहे महाराज. याला मूळ स्वरूप जर काय असेल तर दुःखाला कारण बोला की शरीर, शरीराला कारण धर्माधर्म, पाप पुण्य म्हणूया. पाप पुण्याला कारण रागद्वेष, काय काय हां ते तिथं बसल्यावर पुटपुटू येते हो. इतर वेळी कोणतरी विचारलं तरी यायला पाहिजे. रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूला कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान महाराज. सर्व ह्या संसाराला महाराज तुमच्या आमच्या जन्ममरणाला जर कारण काय असेल तर महाराज स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून सांगले लटिके ते फेडा, तुका म्हणी जाय पिढा. जोपर्यंत ते लटकं फिटत नाही तोपर्यंत जन्ममरणाची पिढा जाणं शक्य नाही. ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर. लटिके ते फेडा, 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 लटिके ते फेडा,
लटके ते फेडा तुका म्हणे दाय पिळा 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 तुका म्हणे दाय आजे कलिका पांडु रंगा आजे कलिका पांडु रंगा आजे कलिका पांडु रंगा आजे कलिका पांडु रंगा तुका म्हणे जाय पीडा तुका म्हणे जाय पीडा तुका म्हणे जाय पीडा तुका म्हणे जाय पीडा जाय पीडा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा लठीके थे फेडा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग ऐसे करिगा पांडुरंगा 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 ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध वावे रंगा ऐसे करिगा पांडुरंगा